आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। चाळीसगाव नगरपालिका निवडणूक मतदार यादीत मोठा घोळ असल्याचं पुराव्यानिशी घृष्णेश्वर पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल फेम पत्रकार परिषद घेऊन उघड केले असून अशा कारणांनी विजयाचा दावा सत्ताधारी आमदार मंगेश चव्हाण करत असावेत असा आरोप केला आहे। इतर जिल्ह्यातील नातेवाईकांची नावं यादीत आहेत। या प्रभागातील नावं पुन्हा दुसऱ्या प्रभागात एकाच व्यक्तीची अनेक वोटर आयडी तयार झाली। प्रशासनावर राजकीय दबाव, प्रेशर आहे। अनेक जण अशा मतांनी नेहमी निवडून येतात। यादीत मोठा हेरफेर आहे, प्रचंड घोळ। म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक हरकती असलेला तालुका चाळीसगाव असल्याचं त्यांनी सांगितलंय। पहा ते पुढे काय म्हणतायत। चुकीच्या पद्धतीनेच इलेक्शन लढण्याच्या तयारीत आहे की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून त्यांच्या मागच्या काळातले भाषण आठवतात आणि जाणवतं की नाही, मी आता चाळीसगावात एवढे शीटा आणून दाखवल, तेवढे शीटा आणून दाखवल। परंतु मला आता जाणवत आहे की ते शब्द जे होते, तो जो कॉन्फिडन्स होता, तो मतदारांच्या जीवावर नव्हता, तर यंत्रणेच्या आणि फ्रॉड मतदार याद्यांच्या जीवावर तो होता। आणि म्हणून त्यांना तो कदाचित कॉन्फिडन्स असेल की माझे इतके मतदार येतील। त्या प्रभाग क्रमांक 2 म्हणजे आजचा जो 1, त्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व शेखर पाटील म्हणून त्यांच्या पत्नी उमेदवार होत्या, मनीषाताई पाटील। तर त्यावेळेस मतदार यादी चाळताना असं लक्षात आलं की मतदारसंघाच्या बाहेरचे 900 मतं त्यावेळेस मतदार यादीत होते। आणि मग तेव्हापासून त्या मतदार यादीतील बाहेरच्या नावं कमी करण्यासाठीचा प्रवास झाला। त्यावेळेस आपल्याच या वर्तमानपत्रात छापून आलेलं आहे की वेळोवेळी चौकशी राज्य निवडणूक आयोग, कलेक्टर यांच्याकडे पाठलाग करून आपण त्यातले काही नावं कमी केली। आणि सातत्याने तिथले कार्यकर्ते प्रत्येक आमदारकी असेल, खासदारकी असेल, या इलेक्शनला नावं शोधून कमी करण्याचा प्रयत्न करतात। त्यातून बदल होईल ही अपेक्षा बाळगूया। एक गंभीर स्वरूपाचा आरोप तुम्ही केलेला आहे। यात नगराध्यक्ष पद हे आरक्षित झालंय सर्वसाधारण गटासाठी आणि प्रतिभाताई चव्हाण यांचं नाव पुढे येत आहे नगराध्यक्ष पदासाठीचं भाजपाकडून। पुढे येत असताना आपणाला पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर आपण असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ताच शिल्लक उरला नाही म्हणून त्यांचं नाव पुढे होतंय। हा काही जो आरोप तुम्ही केला आहे यात कितपत तथ्य आहे? कुठल्या कारणावरून केला? मुळात कितपत तथ्य असं म्हणण्यापेक्षा हे तुम्हाला पण कळतं की यात 100% तथ्य आहेच। कारण की स्वतः एक लोकप्रतिनिधी जेव्हा वेळोवेळी भाषणाच्या माध्यमातून जनतेला स्पष्टपणे सांगतात की मी माझ्या परिवारातला उमेदवार देणार नाही, परंतु इलेक्शन मध्ये आरक्षण पडलं आणि कार्यकर्त्यांना च्या माध्यमातून जेव्हा त्यांनी इच्छा प्रकट केली, मुळात ते नगराध्यक्ष झाले म्हणून मला काही वाईट वाटण्यासारखं कारण नाही। कारण की कधी काळी मी पण त्या परिवाराचा घटक राहून चुकलो। वैयक्तिक नगराध्यक्ष कोणी व्हावं हा ज्याचा त्याचा विषय आहे, लोकशाही आहे। कोणी नगराध्यक्ष व्हावं यावर माझं दुमत नाही, परंतु त्या ठिकाणी मागच्या काळात लोकप्रतिनिधी होण्याच्या अगोदर जो मला शब्द दिलेला होता की जर मी आमदार झालो तर तुम्हाला नगराध्यक्ष करेल, बरोबर। परंतु कालांतराने बऱ्याच काही गोष्टी आहेत, ते इतक्या थोडक्यात तुम्हाला सांगता येणार नाही, वेळोवेळी सांगू। परंतु जो प्रश्न तुम्ही विचारला, जर लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी स्टेजवर लोकांना शब्द दिलेला आहे तर त्या लोकप्रतिनिधीच्या पुढे आज त्यांचे कार्यकर्ते जाताना दिसत आहेत, त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध वागताना दिसत आहेत, बरोबर। मग यातून नेमका अर्थ काय काढायचा? मग जर कदाचित भारतीय जनता पार्टीमध्ये एखादी भारतीय जनता पार्टीचा कर्तव्यनिष्ठ किंवा प्रामाणिक कार्यकर्ता की ज्याच्यावर विश्वास ठेवून आपण त्याला नगरपालिकेत पाठवू शकतो, असा जर एखादी कार्यकर्ता त्यांच्या डोळ्यासमोर राहिला असता तर कदाचित या पोस्ट आल्या नसत्या, असं माझं वैयक्तिक मत आहे। धन्यवाद। घृष्णेश्वर पाटील यांनी अत्यंत गंभीर असे काही आरोप केले आहेत। त्यात मतदार याद्यांमध्ये घोळ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत कौटुंबिक उमेदवार
दिला जात असल्याने हा कुटुंब विकास पक्ष झाला, भारतीय जनता पार्टी राहिली नाही, असं देखील ते यावेळी पत्रकार परिषद म्हणालेले आहेत. त्यांचे आरोप पाहता आता सत्ताधारी गटाकडून काय उत्तर मिळते याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. महादूतसाठी मोतीलाल अहिरे, जळगाव. परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे विरोधकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये रणशिंग फुंकले गेले आहे, कलगीतुरा सुरू झाल्या आहे. या पार्श्वभूमीवर आज नगरसेवक, विद्यमान नगरसेवक आहेत कृष्णेश्वर पाटील यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप हे सत्ताधारी मंगेश चव्हाण आणि प्रशासनावर केलेले आहेत. यात अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्यात असं म्हटलं आहे की प्रत्येक वार्डामध्ये 300पेक्षा अधिक मतदार हे दुबार आहेत आणि हे दुबार मतदान हे इतर जिल्ह्यातून इथे आणण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने निवडणूक लढण्याची प्रक्रिया राबवल्यास ती घातक ठरू शकते, लोकशाहीला मारक ठरू शकते, असा आरोप त्यांनी केलेला आहे. याबाबत आपण त्यांना विचारूया की त्यांच्याकडे जी माहिती आहे ती नेमकी काय आहे. आत्ताच आपण ह्या गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मुळात माझा जो प्रयत्न आहे लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि येणाऱ्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्था अतिशय लोकशाही पद्धतीने पार पाडाव्या याच्यासाठी होता. आणि म्हणून मी आत्ता 2 प्रकारचे उदाहरण दिलेत. एक दुबार नाव, की त्याच्यात एकच व्यक्ती 2 पत्त्यांवर राहते, कसे त्यांचे 2 मतदान कार्ड कसे केले जातात आणि ते वेगवेगळ्या यादी भागामध्ये कसे डिवाइड केले जातात. आणि मग ही शंका उपस्थित होतोय की महाराष्ट्रात नव्हे तर देशात ज्या विषयावर आज चर्चा चालू आहे त्याची सत्यता सुद्धा आपल्या 40गाव विधानसभेत आढळून आली यात शंका नाही. मग असे असंख्य प्रकार आहेत. त्यात दुसरा प्रकार जो मी दाखवला की नुसते तालुक्यातलेच नव्हे तर दुसऱ्या जिल्ह्यातले प्रतिष्ठित नागरिकांचे नावं इकडच्या प्रभागात समाविष्ट करून इलेक्शन लढले जातात. आणि म्हणून की काय, लोकांच्या मनातला नगरसेवक, लोकांना अपेक्षित असलेला नगरसेवक होत नाही आणि असं वाटतं की नाही बाबा एखादी व्यक्ती जो परत परत निवडून येतो तो खूप दानशूर आहे, खूपच कर्तव्याला प्रामाणिक राहतो असं वाटतं. पण त्याच्या मागचं कारण हे आता लक्षात आलं की ज्या पद्धतीने मी मतदान याद्या चालल्या आणि ह्या 2 गोष्टी प्रकर्षाने लक्षात आलं की समोरची व्यक्ती कोणत्या पद्धतीने आजपर्यंत इलेक्शन फेस करून चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवून विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. या पार्श्वभूमीवर आपण ज्या तक्रारी केल्या, ज्या हरकती घेतल्यात याचं निरसन होईल अशी आपल्याला आशा आहे. निश्चित ते निरसन झालं पाहिजे. परंतु शंका येते की देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, प्रत्येक ठिकाणी मतदार यादींच्या संदर्भात आपण बघितलं असेल, नुकतंच परवा महाविकास आघाडीचे सगळे घटक आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय राजसाहेब असतील, यांनी माझ्यासारखंच प्रूफ, म्हणजे मी तर त्यांच्याकडनं शिकलो, हे पाहिल्यामुळे कदाचित मला चालना मिळाली आणि मी मांडू शकलो. त्यांनी वेळोवेळी प्रूफ मांडल्यानंतर सुद्धा राज्य निवडणूक आयोग हे करण्यासाठी कुठेही तयार नाही. म्हणजेच राज्य निवडणूक आयोग हे राज्य सरकारच्या हातातलं बाहुलं झालं की काय, ही शंका मला आहे. आणि म्हणून कदाचित आपल्या माध्यमातून ह्या गोष्टींची त्रुटी दूर होईल या अपेक्षेने आज आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आपण 4था स्तंभ म्हणून ओळखले जातात आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण वेळोवेळी प्रामाणिक प्रयत्न करत असतात. आपण हा आवाज निश्चित उचलाल, जनतेपर्यंत पोहोचवाल, प्रशासनापर्यंत पोहोचवाल, लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवाल आणि त्यातून बदल होईल ही अपेक्षा बाळगूया. एक गंभीर स्वरूपाचा आरोप तुम्ही केलेला आहे. यात नगराध्यक्षपद हे आरक्षित झालंय सर्वसाधारण गटासाठी आणि प्रतिभाताई चव्हाण यांचं नाव पुढे येत आहे नगराध्यक्ष पदासाठीचं भाजपाकडून. पुढे येत असताना आपणाला पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर आपण असं सांगितलं